नेहमी असं करते, अजून नाही आली. आज बघतोच हिला. हा स्वतः फिरत बसते आणि मी आपलं टेन्शन घेत बसायचं. येऊच दे आता, तिला बघतोच मी. काहीच ऐकून नाही घेणार मी आज. कुठे गेली होतीस? सांगून जाता येत नाही? फोन नाही करता येत? अहो शांत व्हा. मी जगन्नाथजींकडे गेले होते. जगन्नाथजींकडे का? अलका आईंचा फोन आला होता मला. खूप मोठी अडचण झाली होती. काय? सावली, हे फोन करून सांगायला होतंस तुम्हाला. मी आलो असतो ना तिथे. सारंग सर, मला काहीच सुचलं नाही. हे सगळं अचानक झालं आणि त्यात जगन्नाथजी नव्हते घरी. त्या बिचाऱ्या एकट्या होत्या, घाबरल्या होत्या. थोड्या वेळाने जगन्नाथजी आलेच म्हणा. बहुतेक जगन्नाथजींनी कोणाला तरी फोन केला असावा, कारण त्या अधिकाऱ्यांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मग कारवाई थांबवली. सावली, एक गोष्ट लक्षात घे. भैरवीजी जर जगन्नाथजींसोबत असं वागू शकते तर आपल्या वाईटावर पण उठू शकते ते. बरोबर बोलताय तुम्ही. त्यांनी तर मला सरळ सरळ धमकी दिली आहे. आणि तुम्हाला सांगू, माझ्या तोंडून चुकून निघणार होतं की हे सगळं ऐश्वर्या मॅडमने केलंय. नाही नाही नाही, ते नको बोलू, कारण ऐश्वर्याचं लोकेशन सापडलंय देवाला. मग देवाभाऊ पकडत का नाही येत त्यांना? हा प्रश्न मी पण विचारला त्याला, पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. आणि हे बघ सावली, तिला पकडून जरी सगळ्यांसमोर आणलं ना तर ती मान्य करणार आहे का? याआधी पण तिने कबूल केलेलं नाहीये. दादाच्या वेळेला पण नाही केलं, तुझ्या वेळेला पण नाही केलं. त्यामुळे त्याचा काही फायदा नाहीये. यापुढे पाऊल उचलताना जरा विचार करून उचलावं लागेल. कोण आहे तुम्ही? का माझ्या तोंडावर कपडा टाकलाय? सोडा मला हात. कोण म्हणतोय मला? जेवढी शांत बसशील ना तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. तुला माहितीये मी कोण आहे? हा? ऐश्वर्या मेहंदळे. माझ्या नादी नाही लागायचा. अशी अवस्था करेन ना, स्वप्नात पण विचार नाही केला असशील. कोणाच्या सांगण्यावरून करतोयस हे? कोणी सांगितलं करायला? नाव सांग. बोल ना मूर्ख, बोल. काय करतोयस? काय चाललंय काय मला कळत नाही. कोणी सांगितलंय तुम्हाला हे करायला?